नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा यामार्फत टप्पा नंबर 2 यासाठी तब्बल 221 कोटीचा 28 लाख हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे आणि कोणकोणत्या कामासाठी वापरला जाणार आहे, या व्हिडिओत आपण नेमका काय फायदा होऊ शकतो त्यासाठी आपण हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। असे सरकारी अपडेट आपण बघत असतो। चला तर GRच्या माध्यमातून माहिती पूर्ण घेऊयात। 2026 आणि 27 या आर्थिक वर्षाकरता नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी 200 कोटी 14 लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। 2 जुलै 2026 हा GR आहे आणि GRच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये आपण 200 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। हा प्रकल्प हवामान व शेती या परिणाम करण्यासाठी या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यात राबवला जात आहे। हा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील राज्य छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव, नाशिक 21 जिल्ह्यामध्ये या निवड 702 ह्या गावांमध्ये आपल्याला नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प हा अंमलबजावणी करण्यात आलेला आहे। सादर प्रकल्प हा 2026 ते 2000 या राबविण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपण बघितलं असेल हा नाशिक याचा समावेश आहे। त्यामध्ये आपण बघितलं असेल निधी हा प्रामुख्याने हवामान अनुकूल शेती प्रकल्प असेल। त्यामध्ये आपण बघितलं असेल शेती गट आणि संस्था, आर्थिक सहाय्यक असेल, संगणकीकरण प्रकल्प व्यवस्थापन असेल, जनजागृत प्रसिद्ध विविध कृषी कार्यक्रम या खर्च केला जाणार आहे। हा निधी हा 221 कोटीचा निधी हा राज्यातील हिस्सा 30%, जागतिक बँकेसाठी हिस्सा हा 70% समावेश आहे। शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे, यामध्ये आपण बघितलं असेल की हवामान बदलाशी जुळून घेणारी जे शेती विकसित आहे त्या जल संवर्धनसाठी मृदा संवर्धन काम वाढतील, त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि त्यामध्ये आपण बघितलं असेल उत्पादन खर्चांसाठी आपण या ठिकाणी उत्पादन वाढेल, हातभार लागेल। यामध्ये तुमचा पोखरा प्रकल्प समाविष्ट असेल। ग्रामपंचायत, कृषी सहाय्यक, तालुका कृषी यामध्ये आपण संपर्क करू शकतात। यामध्ये आपण बघितलं असेल एक माहिती होती, आपण थोडक्यात GRच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलाय। हा GR आपल्याला grmaharashtra.com या वेबसाईटवरती उपलब्ध आहे। हा GR तुम्ही ते डाउनलोड करून तुम्ही पूर्ण वाचू शकता। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।